नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला जो महा टीईटी पेपर क्रमांक 2 आहे। या पेपरमधील मराठी व्याकरणावर आधारित जे तुम्हाला 30 प्रश्न विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांची अंदाजित उत्तर तालिका आपण पाहणार आहोत। ज्यावेळेस परीक्षा विभागाची फायनल आन्सर की येईल ती तुम्ही ग्राह्य मानायची आहे। हा जो पेपर आहे हा सेट डी मधील प्रश्न आहेत। तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रश्न पाहूनच तुमचे उत्तर चेक करावेत। प्रश्न आहे, खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? तर उत्तर आहे आपलं पर्याय 3 अभंग गाथा। शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे? तर बघा, ज्याची तुलना केली जाते ते काय असतं? उपमेय, पर्याय क्रमांक 1। मग माता काय झालं? तर उपमान। कडा कडा फोड नभ उडू मक्षिका खडबडवी दिग्गजा तुडव रवी मालिका, यात कोणता रस आहे? तर यामध्ये रौद्र रस आहे। तुला काय पाहिजे वाक्यातील काय हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे। माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत? बघा, माधुरी 1, बहीण 2, मुलगी 3, पर्याय क्रमांक 3। विनीताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? तर विनीता लाडू खात असेल, पर्याय 2। स्वभाव प्लस उक्ती संधी शब्द शोधा। तर इथं काय आहे? इथं काय आहे? उ प्लस उ बरोबर काय तयार झाला? ओ, म्हणजे स्वरसंधी, त्यातला उपप्रकार गुणादेश, स्वभाव उक्ती। पुढे आहे हरिहर, हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर इतर द्वंद्व हरी आणि हर। पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? वर म्हणजे श्रेष्ठ, बरोबर। वर म्हणजे आशीर्वाद, वर म्हणजे नवरा मुलगा। तर जरा हे झालं आपलं उत्तर। का? कारण जरा या शब्दाचा अर्थ होतो म्हातारा, जर्जर असा। पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी। भाऊ भ्राता समानार्थी झाली, सुतपुत्र समानार्थी, मित्र दोस्त समानार्थी। उत्तर झालं विरुद्धार्थी उत्कर्ष अपकर्ष। आता पॅसेज 11 ते 13 बघा, आपण आपलं जे ॲप आहे ओएसिस करिअर पॉईंट, या ॲपमध्ये आपण मराठीचे एकूण 10 सराव पेपर घेतले होते व जुने झालेले पेपर 1 आणि पेपर 2चे 2013 ते 2024 असे 8 पेपर सोडवण्यासाठी उपलब्ध करून दिले होते। ज्यांनी सराव पेपर व जुने पेपर सोडवले त्यांना निश्चितच मराठीमध्ये 28 ते 29 मार्क आल्याशिवाय राहणार नाही, कारण पॅटर्न सेम राहिलेला आहे। पॅसेज आहे बघा 11, तर 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रडणारी व्यक्ती। 12चं उत्तर आहे 1 कसोटी पाहण्यासाठी। 13चं उत्तर 1 आहे सकारात्मक। आता कविता दिली आहे आपल्याला, कवितेचे पण उत्तर पाहूयात आपण। तर 14 नंबरचं प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे सूर्याचे किरण। 15 नंबरचं उत्तर आहे सूर्य होण्याचा। 16 नंबरचं उत्तर आहे जन्माला येणारी मुलगी। 17वा प्रश्न आहे बघा, योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा। देखल्या देवा दंडवत, पर्याय क्रमांक 2। तर आपल्या ओएसिस या ॲपची टेलिग्राम चॅनलची व व्हॉट्सअपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? तर श्री त्य खानोलकर, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर। पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही असं म्हटलंय? तर आसामी लिहिलंय, बटाट्याची चाळ लिहिलंय, व्यक्ती आणि वळ लिहिलंय, अमृतवेल लिहिलेलं नाही। आकांक्षा घरी गेली वाक्यातून काय कळालं? तर फक्त आपली एवढं कळलं की आकांक्षा घरी गेली, ना यातून आज्ञा कळती, ना संकेत कळतो, ना काही जर तर कळतं, म्हणजे हे वाक्य आहे स्वार्थी। कुणी झाडांच्या फांद्यावर चढले वाक्यातील विभक्ती ओळखा। बघा, झाडांच्या म्हणजे अनेक वचन आहे, तर हे आहे षष्ठी अनेक वचन, चा ची चे झा झी जे, षष्ठीचे प्रत्यय आणि अनेक वचन आहे। इक हा प्रत्यय न लावता येणारा शब्द, सामाजिक लावता येतोय। बघा, वाच्या नाही ना, वाच जर असतं वाच तर वाचिक झालं असतं, वाच्या हेच आपलं उत्तर आहे। याला लावता येत नाही, कारण धार्मिक आनंदिक लावता येतो।
पुढे आहे बघा, पुढीलपैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल? आता मागणी पत्र लग्नासाठी बोलावणे नाही, बक्षीस विद्यार्थी देणे नाही, आभार मानणे पण नाही, तर विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे. पुढे आहे अ आ इ ई उ ऊ हे कोणत्या स्वराचे प्रकार आहेत? तर हे सगळे काय आहेत? सजातीय स्वर आहेत. धरणी या शब्दाला लघु गुरुक्रम कसा असेल? बघा, ध र नी. ध म्हणजे लघु, र म्हणजे लघु, नी म्हणजे गुरु. लघु लघु गुरु. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होणार आहे. झाकले माणिक चा योग्य अर्थ काय? झाकले माणिक म्हणजे काय? तर साधा पण गुणी मनुष्य. साधा पण गुणी मनुष्य म्हणजे झाकले माणिक होणार आहे. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. वायुपुत्र. आता वायुपुत्रमध्ये काय आहे? यचा उकार पाहिला आणि पचा सुद्धा उकार पाहिला. वायुपुत्र. पर्याय क्रमांक 2. 28 नंबरचा प्रश्न आहे आपला. पुढीलपैकी वाचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? फुले, नाले, पेले, भाले. बघा, फुलेचं एक वचन काय आहे? फुल. नालेचं ना ला, पेलेचं पे ला, भालेचं भा ला. लगेच तुम्हाला कळलं असेल. हे आहेत आकारांत, 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 ज्यांचं अनेक वचन झालं एकारांत. हा आहे अकारांत, ज्याचं अनेक वचन झालं एकारांत. म्हणजे हा फुले हा एकटाच काय आहे? अकारांत आहे, अकारांत. आणि हे 3 आहेत आकारांत. म्हणून उत्तर झालं पर्याय 1. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा त्यास आपण काय म्हणतो? तर त्यास आपण कर्मणी प्रयोग म्हणतो. बघा, कर्त्याप्रमाणे बदललं तर कर्तरी, कर्माप्रमाणे बदललं तर कर्मणी, दोन्ही प्रमाणे बदललं नाही तर भावे. आणि आपण शेवटचा प्रश्न पाहतोय. तुला हे पुस्तक आवडेल का? या वाक्यात वगळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? तर आपल्या सर्वांना माहिती आहे इथं काय येणार? प्रश्नचिन्ह येणार आहे. का? कारण हे प्रश्न विचारला आहे की तुला हे पुस्तक आवडेल का, असा प्रश्नार्थक तो एकंदरीत क्वेश्चन होता. बघा, आपण पेपर 1चे सर्व 5ही पेपरचे ॲन्सर की अंदाजित बनवलेले आहेत. हा पेपर 2 आहे, ज्याचे आपण 1 ते 30 मराठीचे प्रश्न पाहिले आहेत. सेट डी होता. लगेच आपण इंग्लिश, बालमानसशास्त्र व सामाजिक शास्त्राचे ॲन्सर की पाहणार आहोत. आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे, टेलिग्राम चॅनल आहे, त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल आहेत. सर्वांच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे. भविष्यात होणाऱ्या अभियोगितेसाठी, सेट परीक्षेसाठी व पुढील TETसाठी निश्चितच आपलं ॲप उपयोगी पडणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.